नमस्कार प्रेक्षक हो, मी स्वाती गोडसे. टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज टॉक टाइममध्ये आपला विषय आहे BPH म्हणजे सौम्य अष्टिला अतिवृद्धी. आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत यवतमाळच्या तावडे हॉस्पिटलचे डॉक्टर आशिष तावडे. तर आपण डॉक्टरांचं स्वागत करूया टॉक टाइम आपल्या खास कार्यक्रमात. डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार डॉक्टर, विषयाला सुरुवात करण्याआधी मी आपल्याला विनंती करते की आपण आमच्या प्रेक्षकांना आपल्या विषयाची थोडक्यात ओळख करून द्याल. मी डॉक्टर आशिष तावडे यवतमाळ इथे मागील 20 वर्षापासून यूरोलॉजीची प्रॅक्टिस करतो आहे. इथे हिराचंद मुनोत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मी डायरेक्टर देखील आहे. तर सगळ्यात आधी मी मनापासून आपलं धन्यवाद देतो की तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली. तर आज आपण एक BPH म्हणजे बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी ही एक पौरुष ग्रंथी याची वृद्धी झाल्यावर काय काय त्याचे परिणाम होतात याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. मराठीमध्ये याला अष्टिला ग्रंथी म्हणतात, परंतु सामान्यतः पौरुष ग्रंथी किंवा पुरुष ग्रंथी किंवा मग प्रॉस्टेट ग्लँड असं म्हणूनच सामान्य लोक त्याला संबोध करत असतात. तर आपण बघूया की पौरुष ग्रंथी म्हणजे काय. ही सगळ्या पुरुषांमध्येच जन्मताच असते ही. तर साधारण 20 ते 30 वयोगटानंतर याचं हळूहळू वाढणं सुरू होतं, परंतु जेव्हा पुरुषाचं वय 50 किंवा त्याच्या वर जातं तेव्हाच याची लक्षणं दिसायला लागतात. डॉक्टर, पुरुष ग्रंथी म्हणजे नेमकं काय तेही आमच्या प्रेक्षकांना सांगाल. तर पुरुष ग्रंथी ही कसं आहे, ही प्रत्येक पुरुषालाच असलेली ग्रंथी असते. आता याचं मेन कारण किंवा त्याचं जे उपयोगिता आहे तर ते कसं आहे की वीर्याला जे पोषक तत्त्व द्यायचे आहेत, न्यूट्रिशन, सिमेनला जे व्हॉल्यूम द्यायचं आहे, हे याचं मेन काम आहे. त्याच्यातनं ते प्रोस्टॅटिक सिक्रिशन्स निघतात आणि या प्रोस्टॅटिक सिक्रिशन्समध्ये जे अंडाशयातून किंवा टेस्टिसमधून जे शुक्राणू येतात, स्पर्म्स येतात, हे या प्रोस्टॅटिक फ्लुइड म्हणा, प्रोस्टॅटिक सिक्रिशन याच्यामध्ये ते व्यवस्थित न्यूट्रिशियस वातावरणात राहतात आणि साधारण 72 तासापर्यंत त्याच्यामध्ये ते जिवंत राहू शकतात. तर मेन काम त्याचं आहे की स्पर्म्सला न्यूट्रिशन देणे. तर आता कसं आहे की लहानपणीच जेव्हा पुरुष ग्रंथीची वाढ होते, आता ज्यांना टेस्टेस्टेरॉन किंवा टेस्टिस आहे अशाच लोकांना हे होतं. समजा जन्मताच एखाद्या मुलाला जे XY क्रोमोझोम आहे त्यांना जर टेस्टिस नसेल तर त्याची ग्रंथीची वाढ देखील होत नाही असं पाहण्यात आलेलं आहे. तर हे जसं हॉर्मोन सिक्रीट होतं जे टेस्टिक्युलर सिक्रेटिंग फॅक्टर असतं त्याच्यामुळे, तर एक असं बर्डसारखं मूत्रपिशवी आणि मूत्रनलिकेच्या जंक्शनवर तिथे त्याची वाढ होत असते. तर साधारणतः 20 वर्ष वयोगटानंतर त्याची वाढ जास्त व्हायला लागते, कारण तेव्हा तो थोडासा किशोरावस्थेत आलेला असतं आणि त्याचं सिक्रिशन जास्त वाढलेलं असतं. परंतु मेन जेव्हा वाढतं ही जेव्हा लक्षण याच्यापासून व्हायला लागतात तर साधारण एक 50 किंवा त्याच्यावर जसं 50, 60, 70 अशा वयोगटामध्ये याची लक्षणं जास्त असतात. डॉक्टर, पुरुष ग्रंथी किंवा अष्टिला ग्रंथी यांची वाढ झाली तर त्याची काय लक्षणं असतात. तर पौरुष ग्रंथी किंवा अष्टिला ग्रंथी याची वृद्धी झाली तर सामान्यतः त्याचे लक्षणं काय असतात तर आपण त्याच्या स्टेजेस वाईजमध्ये बघूया. सगळ्यात सौम्य याच्यामध्ये काय असतं की पुरुषांना वारंवार लघवीला जाणे किंवा लघवी पूर्ण नाही झाले असं वाटणे किंवा वारंवार जाणे आणि परत दुसऱ्यांदा जातं, त्याला डबल वाईडिंग म्हणतो आपण. रात्री लघवीसाठी जास्त उठायला लागतं, हे असे सामान्यतः लक्षणं येतात. मग जेव्हा रुग्ण या अवस्थेमध्ये जर दवाखान्यात किंवा डॉक्टरांकडे आला तर हे असे सौम्य जे आजार आहे, लक्षणं आहेत, हे त्याच्या निवळ लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याने देखील आपण बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आणू शकतो. परंतु आता याच्यानंतरही काही लोकांना जो जास्त आजार असतो, आता जास्त आजार म्हणजे आपण मॉडरेट डिसीज म्हणू, त्याच्यामध्ये काय असतं की मूत्राची धार अतिशय बारीक होते, कधी कधी ड्रिबलिंग म्हणतो, थेंबाथेंबातनीच पडते, खूप वारंवार जावं लागतं, म्हणजे त्यांची रात्री झोप होत नाही. सो दॅट बिकम्स अ बॉदरसम सिम्टम्स. त्याचं झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला थकवा जाणवत असतो, तो असा फ्रेश उत्साहवर्धक दिसत नाही. आणि दुसरं की कधीकधी त्याला इतक्या जोरात असं लघवी लागते की तो थांबवू शकत नाही. कोणी बसने प्रवास करत आहे म्हणा किंवा कुठे सिनेमामध्ये बसलेला आहे किंवा कुठे असं गॅदरिंगमध्ये आहे, तर तो त्याचे जी अर्ज आहे ती कंट्रोल करू शकत नाही. तर ही याला आपण अर्जन्सी म्हणतो. याच्यावरही जर वाढलं तर त्याला अर्ज इनकॉन्टिनन्स, म्हणजे काही काही पुरुषांमध्ये युरिनचं थोडंसं 1-2 थेंब लीकही होऊन जाते. ही एक इरिटेटिव्ह म्हणजे मॉडरेट सिम्पटम्स आपण म्हणूया.
आणि याच्यानंतर आपण जर सिव्हिअर ग्रेडचं सिम्पटम्स घेतलं तर त्याच्यामध्ये लघवी संपूर्णपणे अटकून जाणे किंवा रात्री कपडे ओले होणे, त्याच्यावर आपलं कंट्रोल नसणे, तर हे सगळे सिव्हिअर ग्रेडचे लक्षणं आहेत. तर आता आपण याच्यात बघूया की हे मुख्यतः ग्रंथीचा त्रास कसा काय उद्भवतो. याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक तर ती पौरुष ग्रंथी ही मूत्रपिशवी आणि मूत्रनलिका याच्या एक जॉईंटवर असते, ती लिंबा एवढी, आणि वयोमानाने साधारण 50 नंतर ती अशी आतमध्ये वाढायला लागते. आता माझ्याकडे एक स्पेसिमेन आहे, मी तुम्हाला दाखवतो ती कसं आहे. तर हे एक आपण नॉर्मल प्रॉस्टेट याला म्हणतो. जसं हे मूत्रपिशवी आहे कट केलेली, ही अक्रोटसारखी दिसणारी प्रॉस्टेट ग्लँड आहे, आणि हे खाली जाणारी युरेथ्रा किंवा याला मूत्रनलिका म्हणतो. तर जसं वयमान वाढतं तर तसं काय होतं, ही ग्रंथी अशी आतमध्ये वाढायला लागते. तर आपण इथे बघूया की हे जसं माइल्डर ग्रेडनी वाढलेली आहे. नॉर्मली ही अशी होती, आता थोडीशी वाढती आहे, ती आतमध्ये जाती आहे. यांनी काय होतं की या मूत्रमार्गामध्ये अडथळा निर्माण होतो, म्हणून मग त्याची धार बारीक होते किंवा संपूर्ण लघवी होत नाही, म्हणून तो वारंवार लघवीला जायला लागतो. आता याच्यावरही देखील तो गेला तर सिव्हिअर ग्रेड म्हणजे ही ग्रंथी अजून जास्त वाढली, त्यांनी बघा ही कसं असं आतमध्ये घुसते आहे, ती आतमध्ये असं इंडेंटेशन करते आहे ब्लॅडरमध्ये. तर त्याच्यामुळे अजून मूत्रनलिकेवर दाब येतो आणि मूत्रनलिका ही बारीक करून टाकतो ती. त्याच्यामुळे लघवीची धार अतिशय बारीक येते, थेंब थेंब, त्याला ड्रिबलिंग म्हणतो. आणि हा नंतर प्रोस्टेट कॅन्सर, आपण सध्या याला राहू देऊ, प्रोस्टेट कॅन्सरचं नंतर डिस्कस करूया. तर डॉक्टर, BPH आष्टीला म्हणजे नेमकं काय? तर BPH म्हणजे बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी किंवा सौम्य अष्टीला वृद्धी असंही देखील त्याला म्हणतो आपण. म्हणजे साध्या भाषेमध्ये पौरुष ग्रंथीची वाढ होणे. आता साधारण 50-60 या वयानंतर काय होतं की हॉर्मोन्स थोडेसे वाढलेले असतात किंवा हॉर्मोनचं इम्बॅलन्स जे होतं त्या ग्रंथीमध्ये, किंवा ग्रंथीचं जे डिसबॅलन्स झालेलं असतं, हॉर्मोनला त्याचा रिस्पॉन्स जो आहे हा थोडासा कमी जास्त झाल्यामुळे त्याच्यात वृद्धी होणं सुरू होऊन जातं. तर जसे नव्याने सेल्स तयार होतात त्याची एक लाईफ असते, नंतर ते नष्ट होतात आपोआपच. याला एक ऑटोमॅटिक एक प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होत असते. परंतु हे हॉर्मोन सेन्सिटिव्ह म्हणा किंवा हॉर्मोन रेझिस्टन्स झाल्यामुळे त्या प्रोस्टॅटिक सेल ज्या नॉर्मली नष्ट व्हायला पाहिजे त्या होत नाहीत, तर त्या वाढतच जातात आणि नवीन पेशीसुद्धा वाढत असतात. तर ह्या हळूहळू त्या ग्रंथीची वृद्धी करत असतात. तर अशाने त्यांना जे पुढे जाऊन आपण म्हणतो सौम्य अष्टाला ग्रंथीची वृद्धी किंवा BPH हा एक आजार होऊन जातो. डॉक्टर, BPHशी संबंधित लक्षणं नेमकी कोणकोणती असतात त्या संदर्भातही सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांगाल. आता BPHची लक्षणे तसं पाहिलं तर आपण त्याला 2 विभागामध्ये विभागू शकतो. एक आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि एक आहे इरिटेटिव्ह. आता ऑब्स्ट्रक्टिव्हमध्ये काय होतं की मेन जी ग्रंथी आहे ती वाढल्यामुळे जे मूत्रनलिका बारीक होऊन जाते, आकुंचन पावते. त्याच्यामुळे कसं आहे की बारीक लघवीची धार बारीक होणे, लघवीला वारंवार जाणे, संपूर्ण लघवी नाही झाली असं एक नेहमी फिलिंग होत असतं पेशंटला, किंवा रात्री वारंवार उठणे, हे झालं ऑब्स्ट्रक्टिव्ह. आता इरिटेटिव्ह जे सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये कसं आहे की खूप जोराची लघवी लागणे, थांबवता न येणं किंवा अर्जन्सी म्हणतो त्याला. कधी कधी मग याच्या थोडंसं डेव्हलप झालं तर अर्जन्सी इनकॉन्टिनन्स, म्हणजे काही थोडेसे 2-3 थेंब लीक देखील होऊन जातात. आणि लघवीमध्ये जळजळ होणे, लघवीला वारंवार जाणे, रात्री जास्त उठावं लागतं. तर जास्त उठल्या कारणाने काय असतं की त्यांची व्यवस्थित निद्रा होत नाही, झोप होत नाही, दुसरा दिवस त्यांचा थोडा थकलेल्या अवस्थेतच जातो. तर हे इरिटेटिव्ह सिम्पटम्स आहेत. आता जसा हा प्रॉस्टेटचा त्रास जसा जसा वाढत जातो तसं तसं पेशंटला आम्ही म्हणतो की हे बॉदरसम आहे. याचा अर्थ काय की त्याच्या जी नॉर्मल जीवनशैली आहे त्याच्यामध्ये याच्यामुळे काहीतरी त्रास होऊन राहिला आहे. तर तेव्हा तो डॉक्टरांकडे जातो. तोपर्यंत तो त्याला वाटतं की हे वयोमानाने होत राहिलेले बदल आहे आणि हे कालांतराने कदाचित बरे होऊन जातील. तर जेव्हा ते त्रासदायक सुरू होतात, जसं आपण आत्ताच डिस्कस केलं की इरिटेटिव्ह आहे किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह सिम्पटम्स आहेत, तेव्हा तो डॉक्टरांकडे जातो. आता डॉक्टरांकडे गेल्यानंतर मग डॉक्टर त्यांचं व्यवस्थित पूर्ण हिस्ट्री घेतो डिटेलमध्ये. त्याला काही औषधी सुरू आहेत का, त्याचं काही आधी ऑपरेशन झालं आहे किंवा काही अजून इतर मेडिसिन आहे का ज्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर हे संपूर्ण डिटेल हिस्ट्री म्हणा, युरिन ॲनालिसिस, सोनोग्राफी, हे सगळं केल्यानंतर त्याला ते व्यवस्थित कॅटेगराईज करून मग त्याचा उपचार सुरू करतात. तर टॉक टाईममध्ये वेळ झाली एका ब्रेकची. डॉक्टर आशिष तावडे सर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत रहा टॉक टाईम.
ब्रेकनंतर टॉक टाइम आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर आशिष तावडे आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. डॉक्टर, अष्टिलेशी संबंधित सर्वसामान्य विकार नेमके कोणकोणते आहेत त्याबद्दलही सांगाल. आता BPH म्हणजे अष्टिलवृद्धी ग्रंथीबद्दल आपण बोलतोय. तर काय असतं की प्रॉस्टेट ग्लँड ही जेव्हा वाढती तर जेव्हा ती सौम्य प्रकारे असते किंवा ज्याला आपण नॉन कॅन्सरस आहे त्याला आपण बिनाईन प्रॉस्टेटिक हायपरट्रॉफी म्हणतो. आणि हीच जेव्हा त्याला कॅन्सर होऊन जातं तर त्याला आपण प्रॉस्टेट कॅन्सर म्हणतो किंवा ग्रंथीचा कॅन्सर असं कर्करोग म्हणतो. आणि नंतर मग इतरही आजार असतात, परंतु ते एवढे कॉमन नाही आहेत. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी आहे, फॉर एक्झाम्पल ज्यांना डायबिटीज आहे किंवा एड्स आहे किंवा जे काही इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहेत, काही औषधी सुरू आहेत किंवा तब्येतीने थोडं वीक याचे आहेत, तर त्यांना प्रोस्टॅटिक ॲप्सेस किंवा जे वारंवार प्रोस्टेट ग्रंथीचं इन्फेक्शन होत राहणं, ह्या गोष्टी अष्टिला ग्रंथीचं जे इतर विकार आहेत त्याच्यामध्ये येतं. आता अष्टिला ग्रंथी वाढल्यामुळे याच्यामुळे सेकंडरी जे काही चेंजेस येत असतात, जसे की ब्लॅडरमध्ये काही जे मूत्रपिशवी आहे ती थोडीशी इरिटेबल होऊन जाते, की त्याच्यामुळे आपण ऑपरेशन केलं किंवा इलाज केल्यानंतर देखील ते जे इरिटेटिव्ह सिम्पटम्स आहेत ते पूर्णपणे बरे होत नाही. जसे की वारंवार लघवीला जाणे किंवा खूप जोराचं लघवी लागणे, अर्ज ज्याला म्हणतो, किंवा अर्ज इन्कॉन्टिनन्स. किंवा जर ही अष्टिला ग्रंथी बरेच दिवसापासून वाढलेली आहे आणि पेशंटने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपल्याकडे बरेचदा असं असतं की लोकांना वाटतं की हे वयोमानानुसारच वाढत चाललेली ग्रंथी आहे, हे प्रत्येक पुरुषालाच असं त्रास होतो, ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात सामान्यतः. आणि आपला सामाजिक ढाचा असा आहे की एकदा थोडासा वृद्ध झाला की त्याला खूप असं घरी बोलण्याचा इतका अधिकार नसतो किंवा तो तेवढ्या अधिकाराने सांगत नाही आपल्या मुलाबाळांना की मला हा त्रास होतो आहे. मग त्यांना ते दवाखान्यामध्ये घेऊन जात नाही. तर बरेचदा हा पेशंट स्वतःहूनच ते सहन करत राहतो. त्याला वाटतं सगळ्यांनाच होत आहे, वयोमानाने होणाऱ्या हे आहेत, लक्षणं आहेत. परंतु याचा एक दुष्परिणाम असा होतो की त्यांचं जे मूत्रपिशवी आहे ती खूप कमजोर होऊन जाते. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे BPH विकार हा नेमका कशामुळे उद्भवतो. आता BPH सामान्यतः कसं आहे, सगळ्यात मोठं कारण मी तर सांगेन वय. जसं जसं एज वाढत जातं जसं आपलं पुरुषांचे केस पांढरे होतात किंवा मोतियाबिंदू होतो किंवा कानाने ऐकू कमी येतं, तर हे सगळे जसे एज रिलेटेड आहेत डिसीजेस, तसंच प्रॉस्टेट देखील एज रिलेटेड डिसीज आहेत. तर ज्यांनाही फॅमिलियल हिस्ट्री आहे, समजा वडिलांना, काकांना किंवा आजोबांना प्रॉस्टेट होता, तर फॅमिलीमध्ये असं बघण्यात आलेलं आहे की ज्यांना घरी कोणाला प्रॉस्टेट होतं तर त्यांना परत त्या वयोगटामध्येच जेव्हा ते प्रवेश करतात तर त्यांना प्रॉस्टेटचा त्रास उद्भवतो. मग त्याच्यात इतरही भरपूर कारणं आहेत, जसे की काही पुरुष जास्त हाय प्रोटीन डाएट घेतात किंवा अल्कोहोल, डिसलिपिडेमिया आहे किंवा खूप सेडेंटरी लाईफ आहे किंवा आम्ही म्हणतो की अल्फा पर्सनॅलिटी जी असती त्यांनाही या प्रॉस्टेटचा त्रास जास्त उद्भवतो. डॉक्टर, BPH साठी उपलब्ध असणारे उपचार नेमके कोणकोणते आहे त्याबद्दल सांगाल. आता BPH कसं आहे, एकदा त्याच्यावर आपण उपचार करायचं हे झालं आहे की त्याचं एक IPSS स्कोअर असतं, इंटरनॅशनल प्रोस्टॅटिक स्कोअर, प्लस युरोफ्लोमेट्री आणि इतर जे तपासण्या झाल्याअंती आपण त्याला कॅटेगराईज करतो की हा आता मॉडरेट BPHचा पेशंट आहे की सिव्हिअर ग्रेडचा आहे का एकदमच माइल्ड आहे. तर जे साधारण माइल्ड ग्रेडचे असतात, ज्यांना खूप कमी त्रास आहे, म्हणजे रात्री 2पेक्षा जास्त उठायला लागतं पण 3-4, जे की त्याच्या जीवनशैलीला खूप जास्त अफेक्ट करत नाही किंवा त्याची धारही खूप अशी इतकी बारीक नाही झालेली आहे की इज नॉट बॉदर्ड. मग आपण काय करतो की त्याला थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायला सांगतो. जसं रात्री पाणी कमी जास्त करायला लावतो, कमीच घ्यायला सांगतो, किंवा तो जास्त कॉफी म्हणा किंवा चहा किंवा बेवरेजेस काही घेत असेल आहे, कोका कोला किंवा इव्हन अल्कोहोल, हे याचं प्रमाण कमी करायला सांगतो. खूप जास्त कार्बोहायड्रेट किंवा प्रोटीन सेवन करत असेल आहे किंवा स्मोकिंग वगैरे आहे तर हे थोडंसं कमी करायला लावतो आपण. त्याचं खूप बैठकी काम असेल आहे, खूप सिडेंटरी लाईफस्टाईल असेल आहे, एकाच ठिकाणी बसून त्याचा जास्त वेळ जात असेल आहे, तर त्यांना आपण थोडंसं एक्सरसाइज करायला सांगतो. वजन वाढलेलं असेल तर वजन कमी करायला लावतो. तर हे थोडंसं माइल्डली जे BPH आहे त्यांना आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशननीच बऱ्याचपैकी त्यांचं आजार आपण बरा करू शकतो. आता जेव्हा तो मॉडरेट याच्यामध्ये येतो की जेव्हा लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्यानंतर देखील त्याला पाहिजे तसा फायदा होत नाही आहे आणि हे त्याच्या लाईफला बऱ्यापैकी अफेक्ट करत आहेत, अशा वेळी मग आपल्याकडे भरपूर औषधे आलीत आजकाल
तर मेनली मी त्याच्यात कॅटेगराईज करेल 2 प्रकारचे औषधी असतात. एक तर जे ग्लँड्युलर पार्ट आहे, म्हणजे जी ग्रंथी मुळात वाढलेली आहे, ज्याची वृद्धी झालेली, त्याच्यावर काम करणारी औषधी आहे. आणि एक त्या ग्रंथीच्या बाजूला जे पॅरेन्कायमा किंवा मस्क्युलर जे आहे स्पिंक्टर, डायनॅमिक कंपोनंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर ॲक्ट करणारी काही औषधी आहेत. तर या दोन्ही औषधांचं कधीकधी सिंगल म्हणजे एक याच्यात देतो किंवा मग मिश्रण करून देखील देतो आपण. तर आता सगळ्यात पहिले बघूया आपण डायनॅमिक कंपोनंट. तर याच्यामध्ये असं बघितलं आहे की अल्फा ॲड्रिनर्जिक रिसेप्टर्स खूप प्रमाणात असतात. तर आपण हे रिसेप्टर ब्लॉक करणारी औषधी जर दिली तर हा डायनॅमिक कंपोनंट बऱ्यापैकी रिलॅक्स होतो, जेणेकरून मूत्र जिथून बाहेर निघतं, ब्लॅडर नेक ज्याला हे म्हणतो, ते थोडंसं मोठं होऊन जातं आणि त्याच्या मूत्रातला मार्गातला अडथळा बऱ्याचपैकी कमी होऊन जातो. तर प्राथमिक याच्यामध्ये आपण डायनॅमिक कंपोनंटवरच जास्त हे देतो. तर अल्फा ब्लॉकर देतो. आजकाल नवीन नवीन अल्फा ब्लॉकर भरपूर आलेले आहेत. पहिले प्राझोसिन होतं, नंतर मग आता टॅमसोलोसिन आहे, त्याच्यानंतर आता सेलोडोसिन आलेलं आहे. तर हे खूप चांगले मॉलिक्युल्स आले आहेत, ज्याचे साईड इफेक्ट्स देखील खूप कमी आहेत. मग दुसरा आपण जो ग्लँड्युलर पार्ट म्हटलं की ज्याच्यामध्ये मुळात ग्रंथीची वृद्धी झालेली आहे. आता ही ग्रंथीची वृद्धी सहसा हॉर्मोन डिपेंडच असतं, हॉर्मोनवर अवलंबून असतो. तर हे सगळे जे ग्रंथी वाढलेले जे औषधी आहेत, हे हॉर्मोन ब्लॉक करणारे औषधी आहेत. तर आता जसं फिनेस्टिराईड आहे किंवा डिटास्टिराईड आहे, याच्यामुळे जी काही वाढलेली ग्रंथी आहे त्याला जे हॉर्मोन मिळत असतं, तर हॉर्मोनच आपण कट ऑफ केल्यामुळे ती ग्रंथी हळूहळू आकुंचन पावते किंवा ती अशी सुकून जाते साध्या भाषेमध्ये, जेणेकरून त्याचा बल्क कमी झाला की परत मूत्रमार्गातला जो अडथळा आहे तो थोड्या प्रमाणात कमी होऊन जातो. तर अशा प्रकारे आपण हे डायनॅमिक कंपोनंट आणि जो मेन ग्लँड्युलर कंपोनंट आहे, या दोघांवरही आपण ॲक्ट करणारी औषधी दिली तर पेशंटला बऱ्याच अंशी त्याचा फायदा होतो. आणि ते इतके सेफ औषधी आहेत की आपण 10-10 वर्ष, 12-12, 15-15 वर्ष देखील देऊ शकतो. आणि असं एक रिसर्चमध्ये आढळून आलेलं आहे की समजा आपण हे कॉम्बिनेशन थेरपी जर दिली साधारण 1 ते 2 वर्ष, तर जवळजवळ 30% प्रॉस्टॅटिक जी व्हॉल्यूम आहे तो श्रिंक होऊन जातो, आकुंचन पावते, जेणेकरून त्याला परत त्याचा त्रास उद्भवत नाही. मग काही वेळा असं असतं की पेशंट रिटेन्शन ऑफ युरिन म्हणजे त्याचे लघवीच बंद होऊन जाते, लघवी अटकलेली असते. अशा वेळी मग त्याला ऑपरेशनच करायला लागतं. मग सगळ्यात पहिले आम्ही त्याला कॅथेटर टाकून देतो, त्याचं रिलीव्ह करतो ब्लॅडर ऑब्स्ट्रक्शन आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्याला मग आपण सर्जिकल ट्रीटमेंट सांगतो. तर सर्जिकल ट्रीटमेंट देखील बऱ्याच मॉडिफाईड झाल्या. आधी कसं राहायचं की सरळ ओपन सर्जरी राहायची. ओपन सर्जरीचे दुष्परिणाम देखील खूप होते. एक मोठं स्टिचेस राहायचे, ब्लिडिंग राहायचं, जास्त हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहायला लागायचं. तर दॅट वॉज लिटल कॉम्प्लिकेटेड थिंग. पण आताही खूप जास्त मोठी ग्रंथी असेल आहे किंवा असोसिएटेड खूप मोठे स्टोन्स आहेत, तर तेव्हा आपण ओपन सर्जरी करतो निश्चित. ओपन सर्जरी कोणी करत नाही असं नाही आहे, परंतु खूप कमी झालं आहे. म्हणजे 99% ऑफ द टाईम साध्या प्रॉस्टेट ग्रंथीच्या वाढलेल्या याला एंडोस्कोपीनेच करतो, ओपन करत नाही. मग दुसरी पद्धती आहे ते एंडोस्कोपी. आता याच्यामध्ये काय आहे की मूत्रमार्गातून एक आपण आतमध्ये दुर्बीण टाकतो, एंडोस्कोप म्हणतो त्याला, आणि जी काही वाढलेली ग्रंथी आहे ती संपूर्ण त्या लेझरनी काढून घेतो किंवा जी क्वाट्री मशीन असते इलेक्ट्रो क्वाट्री त्याने काढतो. त्याला मोनोपोलर क्वाट्री म्हणतो आपण. आता त्याच्यामध्ये बायपोलर क्वाट्री देखील आली आहे की ज्याच्यामध्ये आम्ही सलाईन वापरतो, ज्याचे की पेशंटच्या बॉडीवर साईड इफेक्ट कमी असतात. तर हे अशा प्रकारचे एंडोस्कोपी ट्रीटमेंट सध्या सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे आणि ऑलमोस्ट इट इज कन्सिडर्ड ॲज अ गोल्ड स्टँडर्ड फॉर प्रॉस्टॅटिक ट्रीटमेंट. बीपीएचवर वेळीच उपचार झाले नाही तर मग डॉक्टर कॅन्सर होण्याची शक्यता असते का, असा देखील प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्यावर काय सांगाल? नाही, BPH आणि कॅन्सर ह्या 2 वेगळे आजार आहे. BPH जे आहे, बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरट्रॉफी, ही साधारण एक ट्रान्झिशन झोन म्हणून असतो किंवा पेरीयुरेथ्रल ग्लँड जो आहे त्याच एरियामध्ये होत असते. आणि कॅन्सर ही पेरिफेरल झोनमध्ये होतं, म्हणजे जे आउटर आवरण आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता मी तुम्हाला एक मॉडेल आहे माझ्याकडे, ते दाखवतो मी. आपण आताच बघितलं होतं, हे नॉर्मल प्रॉस्टेट आहे, हे नॉर्मल ग्रंथी आहे आणि ही त्याची कॅप्सूल आहे ना. हा मधला एरिया हा ट्रान्झिशन झोन किंवा पेरीयुरेथ्रल झोन म्हणूया आपण. हा बाहेरचा पेरिफेरल झोन म्हणूया आहे. आणि याच्या बाजूचं हे आवरण त्याला प्रोस्टॅटिक कॅप्सूल म्हणतो आपण. हे युरिनरी ब्लॅडर आहे आणि यातनं हा मध्ये मूत्रनलिका किंवा याला युरेथ्रा म्हणतो आपण.
तर मेनली हे जे प्रॉस्टेट ग्रंथी आहे ना, याची वाढ म्हणजे BPHची वाढ ही पेरियुरेथ्रल एरिया किंवा याला ट्रान्झिशन झोन म्हणतो, याच झोनमध्येच होते ती. म्हणून इथे झाल्यामुळे काय होतं की त्याच्या आतमध्ये वाढ होते अशी ब्लॅडरमध्ये, आणि त्याचे सिम्पटम्स खूप लवकर येतात. जसं बारीक धार होणे, वारंवार जाणे, आपण जसं डिस्कस केलं मग तसं होतं. परंतु कॅन्सरचं काय आहे की आता जसं या मॉडेलमध्ये बघतोय आपण, कॅन्सर हा पेरिफेरल म्हणजे बाहेरच्या जसं रिंग रोड असतं ना आपलं, त्या बाहेरच्या याच्यामध्ये तयार होतो आहे की नाही. पण तेव्हा जोपर्यंत तो जास्त वाढणार नाही, म्हणजे स्टेज 2 स्टेज 3 किंवा असं जाणार नाही, तोपर्यंत तो ऑब्स्ट्रक्ट करत नाही. तर बरेचदा असं होतं की पेशंटला काहीही त्रास नसतो, पण त्याच्या शरीरामध्ये तिथे कॅन्सर आलेला असतो. मग तो कॅन्सर कधी कधी असा होऊन जातो की तो इतकं वाढतो देखील, तो त्याच्या पाठीमध्ये पसरतो, पेल्विसमध्ये म्हणजे खालच्या पोटामध्ये पसरतो किंवा हिप जॉईंटमध्ये पसरतो. मग त्या दुखण्यामुळे जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा मग आपण इन्व्हेस्टिगेट केल्यावर कळतं की अरे हे तर कॅन्सरमुळे झालेलं. तर आता प्रॉस्टेट कॅन्सर हा पेरिफेरल झोनमध्ये सुरू होत असल्याकारणाने खूप लेट झाल्यावरच तो रिप्रेझेंट करतो. तर त्याच्या आधीच काय असतं की पेशंटला पाठदुखीचा त्रास होतो किंवा त्याला इवन फ्रॅक्चर देखील होऊन जातं, किंवा जेव्हा आपण BPHसाठी म्हणून काही करतो तर त्याच्यामध्ये बरेचदा कॅन्सरचे सेल्स दिसतात. तर त्या दृष्टीने कॅन्सर डिटेक्ट होऊन जातो.